रोहित पवारांच्या पंढरपूरमधील आंदोलनस्थळी भाजप कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडले। आंदोलनामध्ये आचारसंहितेचं उल्लंघन झालं असून गुन्हा दाखल करा अशी मागणी भाजप किसान मोर्चाने केली। यावर मनुवादी लोकांचा तीव्र निषेध, शेतकरी त्यांना धडा शिकवतील असं उत्तर विकास रवांडे यांनी दिलंय। पंढरपूरमध्ये रोहित पवार यांच्या आंदोलनस्थळी भाजप कार्यकर्त्यांकडून गोमूत्र शिंपडण्यात आले। भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळवणकर यांनी आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडले। सरकारी कारखाने, बँका आणि दूध संघ डबघाईला आणणाऱ्या लोकांच्या आंदोलनामुळे विठ्ठलाची पंढरी अशुद्ध झाली होती असा आरोप करत या ठिकाणी गोमूत्र शिंपडण्यात आले। तसेच आचारसंहिता आणि जमावबंदी आदेशाचं उल्लंघन झाल्याचा दावा करत आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या प्रकारानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून घटनेचा निषेध करण्यात आलाय। शेतकऱ्यांना मिळणारी कर्जमाफीमध्ये जाचक अटी असून त्या काढाव्यात या मागणीसाठी रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं। रोहित पवारांचे हे आंदोलन हे शेतकऱ्यांसाठी नव्हतं, एक स्टंटबाजी होती। भ्रष्ट झालेल्या जागेवरती आमचे शिवतीर्थ आहे, अत्यंत पवित्र आहे, म्हणून त्या ठिकाणी पवित्र असा गोमातेचं गोमूत्र शिंपडून ती भूमी आम्ही शुद्ध केलेली आहे। वर्णवर्चस्वादी असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी काल तिथे गोमूत्र शिंपडण्याचा जो कार्यक्रम केला हे अतिशय लांछनास्पद आहे, निंदनीय आहे। देवेंद्र फडणवीस साहेब, आपण या सगळ्यांचे नेते आहात, जे तुच्छ भावनेने बोलतात, तुच्छ भावनेने करतात। हा वर्णवर्चस्वाद, हा तुमचा मनुवाद तुमच्या जवळ ठेवा, पण याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। जे फडणवीसांचे कोणी पाळीव पंटर आहेत त्यांना शेतकरी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत। मेंदूवर मुळात गोमूत्र जर शुद्धच करायचं असेल तर शिंपडलं पाहिजे। बिन डोक असलेले कार्यकर्ते तर यांची बौद्धिक दिवाळखोरी महाराष्ट्राच्या लक्षात आली आहे। आता भाजपने ती जागा का धुवून काढली त्याचं उत्तर गिरीश महाजन देऊ शकतील, म्हणून आम्ही त्याच्यावर काय बोलणार ना। पंढरपूरची जी पवित्र भूमी आहे त्या भूमीमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सगळेजण बसलो होतो। पालकमंत्री आसपासच होते, त्यांना पाठवलं का मुख्यमंत्री साहेबांनी? मुख्यमंत्री साहेबांच्या जवळ असणारा एक नेता 6 तास प्रवास करून जर तिथे येत असेल आणि तिथं चर्चा करत असताना आम्ही मुख्यमंत्र्यांशी सुद्धा फोनवर तिथं बोललो, हे तुम्ही सगळ्यांनी तिथं बघितलेलं आहे आणि त्यानंतरच बैठक ठरलेली।